अंबरनाथमध्ये प्रदीप पाटील यांची काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून आज समाजसेवक चरण रसाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय। ढोल ताशे वाजवत फटाक्यांची आतिषबाजी करत प्रदीप पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। अंबरनाथ पश्चिमेच्या फायर ब्रिगेड जवळील रसाळ चौकात हे स्वागत करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकही उपस्थित होते। प्रदीप पाटील हे इथे येताच महिलांनी त्यांचं औक्षण केलं। त्यानंतर ज्येष्ठ ग्रामस्थ सुदाम रसाळ, सुभाष पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं, तर समाजसेवक चरण रसाळ, निलेश रसाळ यांनी प्रदीप पाटील यांना लाडू भरवत आनंद साजरा केला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली। या भागातील सर्वसामान्य नागरिक, रिक्षाचालक, महिला, पुरुष, तरुण मंडळी यांनीही प्रदीप पाटील यांना शुभेच्छा द्यायला गर्दी केली होती। या प्रसंगी सुदाम रसाळ, सुभाष पाटील, चरण रसाळ, निलेश रसाळ, पंकज पाटील, योगेश पाटील, जयेश भंगाळे, उमेश शर्मा, विनोद रसाळ, राजकुमार गुप्ता, सलमा शेख, गंगू कोळी, दिनेश येले, विपिन पाटील, आकाश जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या पूर्ण अंबरनाथमधील सर्व जनतेमध्ये, आमच्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, महिला, यूथ, मागासवर्गीय व आमची मायनॉरिटी सेल्स या सर्व कमिटी कार्यकर्त्यांमध्ये व अंबरनाथमधील संपूर्ण जनतेमध्ये एक उत्साह, चैतन्य निर्माण झालेलं आहे व पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना अंबरनाथमधील जनतेसाठी सेवा करण्याची प्रदीपदादाच्या अध्यक्षतेखाली सुवर्ण संधी आम्हाला मिळेल, यासाठी आम्ही सर्व उत्साहित होतो आणि याच संधीला आम्ही धरून सर्व आमच्या प्रभागातील सर्व जनता, महिला, यूथ, यंगस्टर व सर्व सिनियर सिटीजन आम्ही इथे एकवट जमून दादांना इथे बोलून त्यांचं स्वागत व त्यांना शुभेच्छा आम्ही सर्वांच्या मार्फत दिलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।